अधिकारी असावा तर असा. वाळू माफियांना पकडण्यासाठी त्या जांबाज अधिकाऱ्याने टाकली नदीत उडी. राज्य सरकारने आणलेल्या वाळू डेपोच्या फंड्यामुळे वाळू घाटांचा लिलाव रखडला आहे आणि याच गोष्टीचा गैरफायदा वाळू माफियाकडून उचलला जात आहे व वाळूचा अवैध उपसा सगळीकडे सुरू आहे. अनेक वेळा महसूल विभाग आणि पोलीस विभाग अशा वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उचलत असतात, पण त्यात सातत्य नसल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे होऊन जाते. अशाही परिस्थितीत काही अधिकारी असे आहेत जे अगदी इमाने इतबारे आपले कर्तव्य पार पाडत असतात. सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे ती अशाच जांबाज अधिकारी महेंद्र सूर्यवंशी यांची. त्याचे झाले असे की सूर्यवंशी हे जळगाव येथे आयोजित प्रशासकीय बैठक आटोपून धरणगावकडे महामार्गावरील बांबोरी पुलावरून जात होते. त्याच वेळी गिरणा नदीच्या पात्राकडे लक्ष गेल्यावर त्यांना असंख्य ट्रॅक्टर वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करताना दिसून आले. त्यांनी ही गंभीर बाब लक्षात घेत क्षणाचाही विलंब न करता थेट गिरणा नदी पात्रात उतरून पोहोचत वाळू माफियांचा पाठलाग केला. मात्र तहसीलदार सूर्यवंशी आपल्याकडे पोहत पोहत येत असल्याचे लक्षात येताच सर्व वाळू माफियांनी नदी पात्रातून वाट मिळेल तिकडे पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे हे देखील त्यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. तहसीलदारांच्या धाडसाचे नागरिकांमधून कौतुक होत असले तरी वाळू माफियांवर कायम स्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षाही व्यक्त होत आहे. हाजिरा ते कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील बांबोरी गावाजवळील पुलालगतही मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे.